ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळताच पुढारी न्यूजने दानवेंशी संवाद साधायचा प्रयत्न केला। यावेळी अंबादास दानवेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विशेष आभार मानले। उद्धव ठाकरेंनी आपल्यावर मोठी जबाबदारी टाकल्याचंही यावेळी ते म्हणाले। शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। विरोधी पक्षनेते होते, आता पुन्हा एकदा विधान परिषदेत जाणार आहात। अभिनंदन तुमचं। पहिल्या भावना काय? भावना काय नाही, माननीय पक्षप्रमुखांचं आणि पक्षाचं मनपूर्वक आभार मानतो मी, कारण ही संधी पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांनी सभागृहात जावं अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांची असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला उमेदवारी दिली। मला असं वाटतं याच्या इतकं भाग्य कोणतं नाही, पण याच्या इतकी जबाबदारी पण मोठी मला असं वाटतं होती उमेदवारी मिळेल, कारण अनेक सकाळी पण मिलिंद नार्वेकर म्हणाले 99% उद्धव ठाकरे उमेदवार असू शकतात। अचानक तुमचं नाव आलं। मग आता मिलिंद नार्वेकर 99% उद्धवजी असले म्हणल्यावर मी कशी अपेक्षा व्यक्त करू शकतो? त्याच्यामुळे मला काही अशी अपेक्षा नव्हती। काँग्रेस म्हणताय की आता तुमची उमेदवारी जाहीर झाली, आता काँग्रेस देखील उमेदवार देणार आहात। निवडणूक बिनविरोध होणार, काँग्रेसला समजवण्याचा प्रयत्न होईल। मला वाटतं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे। सगळ्या पक्षांची चर्चा करून माननीय उद्धवजींनी घोषणा केलेली आहे। काँग्रेसने उमेदवार दिला असं वाटतं आता ते तुम्ही त्याला विचारा। नक्कीच आपल्यासोबत अंबादास दानवे होते। अर्थातच त्यांना आज उमेदवारी मिळालेली आहे। उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत होतं, मात्र त्यांना पक्ष नेतृत्वानं उमेदवारी दिलेली आहे। कॅमेरापर्सन सतीश सह सुशांत सोनपुढारी न्यूज, मुंबई।